नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर येथे विविध विकास कामांचे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन। सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर येथे विविध विकास कामे सुरू करण्यात आली। या कामांचे भूमिपूजन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। सोलापूर महानगरपालिकेच्या ठेकेदाराने ड्रेनेज पाईप आणले होते। या भागात ड्रेनेज पाईप टाकण्याचे काम सुरू करण्यात आले। या कामासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले होते। या प्रसंगी काँग्रेस ई ब्लॉक अध्यक्ष उदय चाकोते, काँग्रेस सोलापूर शहर उपाध्यक्ष भीमराव शिंदे, सेवादलाचे अध्यक्ष अशोक कलशेट्टी, काँग्रेस पक्ष सोलापूर शहर सचिव चिंटू कांबळे, सचिन सुरवसे, आकाश वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती। सदरचा कार्यक्रम हा 22 फेब्रुवारी रोजी घेण्यात आला। प्रारंभी विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी खासदार प्रणिती शिंदे यांनी नागरी वस्तीच्या विकासासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। या कार्यक्रमास मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरमधील नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी रमेश सुरवसे, सोलापूर। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। आपली लढाई बाबासाहेबांनी दिलेलं संविधान वाचवण्याची लढाई आणि लोकशाही वाचवण्याची लढाई आहे। आधी कधीही आपलं संविधान एवढ्या मोठ्या खतरेत नव्हतं, लोकशाही धोक्यात नव्हती, पण आज ती लोकशाही या बीजेपीच्या क्रूरतेमुळे लोकशाही धोक्यात आली आहे। संविधान बदलण्याचं कट कारस्थान हे सत्ताधारी बीजेपीचे लोक करतायत आणि असं होताना आपण फक्त गप्प बसणार का? आपण फक्त आपलं काम 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर पुरती मर्यादित ठेवून नाही चालणार। आता आपल्याला सगळ्यांना पेटून उठायला पाहिजे। बाबासाहेब म्हणालेले उठा, संघर्ष करा, ही ती वेळ आहे, ही खरी परीक्षा आहे आपली। आणि खरी बाबासाहेबांना श्रद्धांजली हीच ठरेल जेव्हा आपण सगळे एक होऊन संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा दृढ संकल्प करूया। एवढं मी या ठिकाणी सांगते, तुमचीच लेक म्हणून, तुमची बहीण म्हणून। तुम्ही मला सोलापूरची पहिला महिला खासदार पहिली बनवली, त्याबद्दल तुमचे आभार। पण आपली लढाई एकमेकांविरोधात नाही आहे, एकमेकांसोबत संविधान आणि लोकशाही वाचवण्याची आहे। बाबासाहेबांना जे विचार विसरू नका। ते कोणी संपवायचं कट कारस्थान करत असेल तर आपण उभं राहायला पाहिजे त्याच्या विरोधात आणि एक झालं पाहिजे। एवढं या ठिकाणी मी सांगते आणि इथे थांबते। जय भीम। आपल्या नगरातून साहेबच्या माध्यमातून खासदार प्रणिती शिंदे आपण जी पत्र दिलं होतं त्या पत्रात अन्नभासाठी निधून काम झालेलं आहे। ताईने ज्यावेळी फोन केले त्यावेळी ती मंजूर करण्यात आलेलं आहे। हे ताईच्या मार्फतून काम झालेलं आहे। तरी रोड, पाईपलाईन, केबल पाईपलाईन आणि नळ पाईपलाईन सगळं वस्तीवर काम चालू आहे। सध्या ताईच्या मार्फतून झालेलं आहे। सगळ्यांना माहिती राहू द्या। पत्र सगळं पत्र वाटते आणि ताईनं मंजूर केलं होणार आहे। लवकरच डांबरी रोड तयार होणार आहे आणि ताईच्या माध्यमातूनच या ठिकाणी ड्रेनेज लाईन, पाईपलाईन, पाण्याचे पाईपलाईन हे काम झालेले आहे। आता फक्त तुमचं राहिलं तर रोड आणि बाकीचे काही किरकोळ काम आहे ते काम चालू आहे। भीमराव शिंदे सातत्याने तुमच्या इथं ताईच्या माध्यमातून काम करत आहे। आपण सर्वांनी ताईच्या पाठीशी उभे राहावं असं ते आपल्या सर्वांना विनंती करतो। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।